नमस्कार. मी प्रांजली पुरकर संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण श्रवण करूया आश्विन कृष्ण एकादशी महात्म्य, रमा एकादशी. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, जनार्दना, तुझे माझ्यावर प्रेम आहे आणि आम्हा भावंडावर कृपादृष्टी आहे. तुझ्या करुणेचा आम्ही अनेकदा अनुभव घेतलेला आहे. तू उत्तम उपदेशक आणि भक्तांचे कौतुक पुरविणारा आहेस. म्हणून मला कल्याण हेतूने आश्विन कृष्ण एकादशीचे नाव आणि महात्म्य सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, ही एकादशी अत्यंत मंगलकारक व पुण्यवर्धक असून रमा नावाने प्रख्यात आहे. मी तुला एक कथा सांगतो, त्यावरून हिचे महात्म्य तुझ्या लक्षात येईल. पूर्वी मुचकुंद नावाचा एक राजा होऊन गेला. इंद्र, वरुण, यम, कुबेर, बिभीषण हे सर्वच त्याचे मित्र होते. तो विष्णुभक्त व सत्य प्रतिज्ञ होता. तो प्रजेची काळजी घेणारा निष्कंटक राज्यकर्ता होता. सरिता कुळातील चंद्रभागा नावाची नदी त्याची कन्या म्हणून जन्माला आली होती. ती उपवर झाली तेव्हा त्याने चंद्रसेन राजाचा पुत्र शोभमान याच्याशी तिचा विवाह लावून दिला. एकदा शोभमान आपल्या पत्नीसह मुचकुंदाकडे आला होता. त्यावेळी योगायोगाने रमा एकादशी आली. त्यामुळे चंद्रभागेला मोठी चिंता उत्पन्न झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली, माझा पती अशक्त आहे. त्याला भूक अजिबात सहन होत नाही. तरीही त्याला एकादशीचे उपोषण करणे भाग आहे. कारण माझा पिता या विष्णुप्रिय तिथीच्या व्रताचरणाच्या बाबतीत अत्यंत दृढ आहे. या दिवशी उपोषण नियमांचे उल्लंघन झालेले त्याला जराही चालत नाही. म्हणून तो पूर्वसूचना म्हणून राज्यात दशमीलाच दवंडी पिटतो आणि उद्या एकादशी आहे म्हणून कोणीही घरी भोजन करू नये असा 3 वेळा घोष करून प्रजाजनांना सावध करतो. माझा पतीही याला अपवाद नाही. आता काय करायचे? त्याप्रमाणे दवंडी झालीच. ती राजाज्ञा ऐकून शोभमान साशंक झाला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिये, उद्या भोजनच करायचे नाही. हा नियम पाळणे मला शक्य होणार नाही. म्हणून माझ्या जीविताला काही अपाय होऊ नये यासाठी तूच काहीतरी उपाय सांग. चंद्रभागा म्हणाली, नाथ, या बाबतीत मी काय पर्याय सांगणार? कारण एकादशीच्या दिवशी माझ्या पित्याच्या घरी व त्याच्या राज्यात कोणीही अन्नाला स्पर्श करीत नाही. हा इथला दंडकच आहे. या दिवशी हत्ती, घोडे, उंट यांनाही चारा पाणी दिले जात नाही. तेथे मनुष्यांची काय कथा. त्यामुळे तुम्हालाही उपोषण करावे लागणार आहे. ते शक्य नसेल तर येथून निघून जाणे हाच एकमात्र पर्याय आहे. माझ्या दृष्टीने तुमचे प्राण महत्त्वाचे आहेत. तुम्हाला त्रास होऊ नये ही माझीही इच्छा आहे. म्हणून तुम्हीच विचार करून निर्णय घ्या. शोभमान म्हणाला, प्रिये, तू येथील सत्यस्थिती मला समजावून सांगितली आहेस. म्हणून 1 दिवस भोजन मिळणार नाही या निमित्ताने येथून निघून जाणे मला प्रशस्त वाटत नाही. मी एकादशीचे उपोषण करीन. मग माझ्या प्रारब्धात जे व्हायचे असेल ते हो. त्याचा निर्धार ऐकून चंद्रभागेलाही मोठे समाधान वाटले. रमा एकादशीच्या दिवशी शोभमानाने उपोषण केले खरे, पण तहान भुकेने तो अतिशय व्याकुळ झाला. त्याला क्षणभरही चैन पडेना. त्याचे शरीर अक्षरशः थकून गेले. सायंकाळी सूर्यास्ताला गेला आणि रात्र सुरू झाली. हरिपूजन आणि जागरण प्रिय असलेल्या वैष्णवांना एकादशीची रात्र नेहमीच विपुल आनंद देते. पण दिवसभराचे उपोषण असह्य झाल्यामुळे त्याला ती रात्र फारच दुःखदायक ठरली आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास तो मरण पावला. त्या दुःखद वार्तेने राजप्रासादावर एकदम अवकाळा आली. सगळी नगर शोकात बुडून गेले. चंद्रभागेवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिने सती जाण्याचा निश्चय केला. तेव्हा मुचकुंदाने प्रयासाने तिची समजूत काढली आणि राजाला योग्य असलेल्या विधीनुसार आपल्या जावयाचा अंत्यविधी केला. त्याचे और्ध्व देहिक झाल्यानंतर त्याने आपल्या कन्येला माहेरीच ठेवून घेतले. धर्मा, रमा एकादशीच्या व्रतप्रभावामुळे शोभमानाला मंदर पर्वतावर वसलेले रम्य देवपूर प्राप्त झाले. ते अजिंक्य आणि नितांत सुंदर आहे. त्यासारखे नगर संपूर्ण विश्वात नव्हते. तेथे भव्य, दिव्य, प्रशस्त असे अनेक प्रासाद होते. त्यांचे स्तंभ सोन्याचे होते आणि ते नानाविध रत्नांनी मढविलेले होते. बागा, सरोवरे, वाटिका, मार्ग, क्रीडास्थाने, मंदिरे आणि महाल यांनी परिपूर्ण असलेले ते नगर खरोखरच फार शोभून दिसत असे. शोभमान तेथील राजा झाला. तो दिव्य वस्त्रे आणि किरीट, कुंडले, हार, केयूर, मुद्रिका आदी उत्कृष्ट आभूषणे धारण करून दिव्य छत्राने युक्त असलेल्या
श्रेष्ठ सिंहासनावर बसायचा तेव्हा पांढरी शुभ्र चांबरे त्याच्यावर ढाळली जात असत. गंधर्व त्याची स्तुती करीत असत आणि अप्सरांचे समुदाय त्याची सेवा करीत असत. त्यामुळे तो देवराज इंद्राप्रमाणे शोभत असे. असो, एकदा मुचकुंदाच्या नगरीतून तीर्थयात्रेला निघालेला सोमशर्मा नावाचा ब्राह्मण सर्वत्र भ्रमण करीत देवपुरास आला. त्याने शोभमानाला पाहिले तेव्हा हा आपल्या राजाचा जावई आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याला मोठा आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. तो त्याला भेटण्यासाठी गेला. त्याला पाहून शोभमान आसनावरून उठून त्याच्या स्वागतासाठी पुढे गेला. त्याला नमस्कार केला. उत्तम आसनावर बसवून त्याचे पूजन केले. त्याचे क्षेमकुलक कुशल विचारले. ब्राह्मणांनाही स्वतःचा परिचय दिला. त्याचे नाव गाव कळताच त्याला अतिशय आनंद झाला. त्याने आपल्या सासऱ्याची, प्रिय पत्नीची, राज्याची व प्रजेची आस्थेने चौकशी केली. त्याची उत्सुकता जाणून सोमशर्मा म्हणाला, राजा, शांत हो, निश्चिंत हो. तुझा सासरा, तुझी पत्नी, तेथील सर्व मंडळी व प्रजाजन सुखात आहेत, कुशल आहेत. आता तुझा वृत्तांत सांग, कारण तुला येथे पाहून मला मोठे आश्चर्य वाटत आहे. हे नगर अतिशय सुंदर आणि आश्चर्यकारक आहे. याला त्रिभुवनात तुलना नाही. त्यामुळे हे नगर तुला कसे प्राप्त झाले हे जाणून घेण्याची मला मोठीच उत्कंठा लागली आहे. शोभमान म्हणाला, मी रमा एकादशीस उपोषण केले होते. त्या पुण्याईने या नगराची प्राप्ती झाली आहे. पण हे नश्वर आहे, कधीतरी लुप्त होणारे आहे. म्हणून हे स्थान शाश्वत व्हावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी मी काय करावे हे सांगू शकशील का? सोमशर्मा म्हणाला, राजा, हे नगर नश्वर आहे असे तू कोणत्या आधाराने बोलत आहेस? आणि हे शाश्वत होण्यासाठी मी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे? या बाबतीत तू जे सांगशील ते कार्य मी अवश्य पार पाडीन. शोभमान म्हणाला, ब्राह्मणा, मी रमा एकादशीला श्रद्धारहित व्रताचरण केले. त्यामुळे मला मिळालेले हे स्थान शाश्वत नाही. तू माझ्या पत्नीला, चंद्रभागेला हा वृत्तांत सांग. तिच्याकडूनच हे नगर शाश्वत होईल. ते ऐकून सोमशर्माने त्याचा निरोप घेतला. तो आपल्या नगरात परतला आणि चंद्रभागेला भेटून सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून तिचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. ती म्हणाली, द्विजोत्तमा, तू जे सांगत आहेस ते स्वप्न आहे की सत्य? सोमशर्मा म्हणाला, मुली, मी सत्य तेच सांगत आहे. तुझ्या पतीला मी महावनामध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याचे नगर देवादिकांच्या स्थानांप्रमाणे अजिंक्य, सुंदर आणि रमणीय आहे. पण ते शाश्वत नाही. म्हणून ते शाश्वत होण्यासाठी तुलाच प्रयत्न करावा लागणार आहे. चंद्रभागा म्हणाली, विप्रा, तू पतीचे कुशल वर्तमान सांगून माझ्यावर फार मोठा उपकार केला आहेस. त्यामुळे माझ्या मनात त्याच्या दर्शनाची अत्यंतिक उत्सुकता निर्माण झाली आहे. तू मला तेथे घेऊन चल. वियोगी पतीपत्नीचा संयोग घडवून आणणे हे फार मोठे शुभकर्म आहे. मी व्रताच्या पुण्याईने माझ्या पतीचे स्थान अक्षय करीन. तिची मनोवस्था जाणून सोमशर्म्याने अंतःकरण द्रवले. त्याने मुचकुंदाची अनुज्ञा घेतली आणि राजकन्येस मार्गस्थ झाला. मजल दर मजल करीत तो मंदराचलावर पोचला. तेथे वामदेवाच्या आश्रमात जाऊन त्या श्रेष्ठ ऋषीचे दर्शन घेतले. त्याला सर्व वृत्तांत सांगून चंद्रभागेचे कल्याण करण्याची विनंती केली. ते ऐकून त्याला अभिषेक केला. त्या मंत्राच्या प्रभावाने आणि एकादशी व्रताच्या पुण्याईने ती दिव्य देहाची झाली. तिला दिव्य गती प्राप्त झाली. त्यामुळे तिला अतिशय आनंद झाला. ती उत्कंठतेने पतिभेटीस निघाली. चंद्रभागा शोभमानाच्या निवासस्थानी पोचली तेव्हा तिला पाहून त्याच्या हर्षाला पारावार राहिला नाही. त्याने तिला जवळ घेतली आणि सन्मानाने आपल्या डाव्या बाजूला बसविली. 2 वियोगी जीवांची भेट झाली होती. हृदयची विरहव्यथा संपली होती. आपला पती सुखात, ऐश्वर्यात आहे, सुखरूप आहे हे पाहून ती अत्यंत समाधान पावली. ती त्याच्याशी मधुर संभाषण करू लागली. म्हणाली, नाथ, मी पित्याच्या घरी असताना 8व्या वर्षापासून रमा एकादशी व्रताचे पूर्ण श्रद्धेने आणि विधीपूर्वक आचरण करीत आले आहे. त्या पुण्याईनेच आपली पुनर्भेट झाली आणि त्याच पुण्यप्रभावाने हे नगरही प्रलय काळापर्यंत टिकेल. येथे सर्व इच्छा पूर्ण होतील. ते ऐकून शोभमानाला मोठे समाधान वाटले. अशा प्रकारे रमा एकादशीच्या पुण्यप्रभावाने चंद्रभागा आणि शोभमान या दोघांचे मोठे कल्याण झाले. ते मंदराचलावरील देवपुरात दिव्य भोगत आनंदाने कालक्रमणा करू लागले. पती सहवास लाभल्यामुळे चंद्रभागा सर्वार्थाने सुखी झाली. धर्मा, असे आहे रमा एकादशीचे महात्म्य. ही चिंतेचे हरण करून
चिंतामणीप्रमाणे इच्छित मनोरथ पुरविणारी आणि कामधेनूप्रमाणे सर्व कामना पूर्ण करणारे आहे. जे लोक पूर्ण श्रद्धेने या एकादशीचे व्रत करतील त्यांच्या ब्रह्महत्यादी पातकेही निश्चितपणे नष्ट होतील. जो हिचे पवित्र महात्म्य श्रवण करील तोही सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकी जाईल. तेथे पूज्यता मिळून हरिसन्निध राहील. याप्रमाणे श्री ब्रह्मपुराणातील रमा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भरतु. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु.